धर्मवीर 2 या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अशोक सराफ यांच्या उपस्थितीमध्ये हे पोस्टर रिलीज झालंय। धर्मवीर 2 चित्रपट 9 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतो। आज पोस्टर रिलीज झालंय। आज एकही क्षण असं जात नाही की आनंद दिघे साहेबांची आठवण होत नाही। प्रत्येक पावलोपावली दिघे साहेबांची आठवण येते। ते त्यांचे शब्द, अरे एकनाथ, आजही कानावर पडल्यासारखे वाटतात। आज मी मुख्यमंत्री आहे या राज्याचा। मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर या राज्यातल्या जनतेचा सेवक म्हणून मी स्वतःला समजतो। कारण मला जी संधी मिळाली आहे या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्याची, याच्या मागे आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद आहे, प्रेरणा आहे, ऊर्जा आहे। बाळासाहेबांचे जसे आशीर्वाद होते आणि मी एकच सांगेन की त्यांचं जीवन, त्यांचा जीवनपट एका सिनेमामध्ये उलगडू शकत नाही, लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही। आणि म्हणून पहिला जो सिनेमा काढल्यानंतर लोक म्हणाले पुढे काय, पहले सिनेमा फिल्म निकालने के बाद आगे क्या, बोले आगे आगे देखो है क्या। आणि मग हा कारण त्यांचं जीवन, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांनी केलेलं काम, त्यांनी दिलेला संघर्ष आणि सर्वसामान्यांसाठी दिलेला लढा, म्हणजे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी अगदी टोकाचा निर्णय घेणारे आनंद दिघे साहेब आम्ही पाहिलेत आणि चित्रपटात देखील आपण अनुभवले। या महाराष्ट्रामध्येच नाही, देशभरात, जगभरामध्ये पहिला सिनेमा पोचला। मुझे लोग कहते थे हिंदी में क्यों नहीं किए, वो गुजरात में, उत्तर प्रदेश में, इधर वहां से सब जगह से। हम लोग हिंदी कर रहे हैं अभी। हाँ सर, हिंदी भी कर रहे हैं, धन्यवाद आपको। आणि मग पब्लिकच्या मागणीनुसार हा धर्मवीर पार्ट 2 आज पोस्टर लॉन्च झालाय, लवकरच तो रिलीज होईल। मी प्रसाद ओक यांना मनापासून धन्यवाद देईन यासाठी की त्यांनी कधी आनंद दिघे साहेबांना भेटले नव्हते, कधी त्यांनी दिघे साहेबांना बघितलं नव्हतं, कधी दिघे साहेबांशी ते बोलले नव्हते। प्रसाद बरोबर आहे? परंतु दिघे साहेबांची माहिती घेऊन, त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांच्या बरोबर बोलून ते कसे चालायचे, कसे बोलायचे, कसे लोकांबरोबर वागायचे, त्यांची प्रत्येक जी काही आपण म्हणतो स्टाईल, ही करणं म्हणजे अतिशय अवघड काम आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।